टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बैल गेला आणि झोपा केला। ज्या वेळेला आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये 25-30 वर्ष सत्तेत होतात, 2.5 वर्ष स्वतः दस्तूरखुद्द उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचं काय केलं हे मुंबईकरांना, महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। आणि त्याच्यामुळे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना तुम्ही पूर्णपणे मराठींचं हित बासनात त्या ठिकाणी गुंडाळलं। त्यामुळे मराठी माणसाविषयी, मराठी सणांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावलेला आहात। ज्या वेळेला आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होतात, त्या आदित्यने आपल्या वडिलांना विचारावं, लालबागच्या राजाच्या गणपतीच्या बाबतीत काय भूमिका आपण त्या ठिकाणी होती। ज्या वेळेला कोविड होतं त्यावेळेला आमची देव दैवत कड्या कुलपात होती। शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सण उत्सव खुलेआमपणे साजरे व्हायला लागले। त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार, मराठी माणूस, मराठी उत्सव, हिंदूंचे सण यावर बोलण्याचा उरलेला नाही। आणि मूळ प्रश्न समजून न घेता भावनिक वातावरण करत पुन्हा एकदा आपल्याला काही जम बसवता येतोय का, हा केविलवाणा प्रयत्न आहे। आपण बघाल, सुप्रीम कोर्टाच्या क्लिअर कट डायरेक्शन्स आहेत की 55 डेसिबलच्या वर आवाज असता कामा नये, त्याच्या खाली त्या ठिकाणी कुठल्याही वाद्याला त्या ठिकाणी बंदी नाही आहे। आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, आणि तो काय हिंदूंच्या सणानं आहे, मुस्लिमांच्या पण सणानं आहे। प्रार्थनास्थळे हिंदूंची असो, मुस्लिमांची असो। त्याच्यामुळं आता मुंबई हातातून गेले, मराठी माणूस आज हातातून गेला आहे। आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा भावनिक इश्यू घेऊन पुन्हा आपलं बस्तान बसवता येतं आहे का मुंबई शहरात, याचा केविलवाणा हताश अशा प्रकारचा प्रयत्न आहे। भाऊ, अर्थसंकल्प बजेट मांडलेला आहे, मात्र यावरून आता एक नाराजी आपल्या समोर होते। राज्याच्या अर्थसंकल्पात नगर विकास विभागाच्या 10,000 कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आली, त्यामुळे एकनाथ शिंदेचे आमदार नाराज आहेत। मला वाटतं त्यांची दृष्टी अशाच प्रकारे महायुतीमध्ये काय दिसतंय का धुसफूस याने पूर्णपणे पिवळी झालेली आहे। त्याच्यामुळं आपण कुठलेही पैसे हे पक्षीय दिले जात नसतात। त्याच्यामुळं कुठलं खातं कुणाकडे आहे त्यावर पैशाचं, निधीचं वाटप होत नसतं। त्या ठिकाणचे प्रायोरिटीचे विषय काय आहेत, कुठल्या खात्याला संविधानिक त्या ठिकाणी तरतुदी अत्यावश्यक आहेत, अशा प्रकारे गरजेनुसार आणि उपलब्धतेनुसार त्या ठिकाणी विभागांना पैसे दिले जातात। आता कर्मधर्म संयोगानं ते विभाग कुठल्या पक्षाकडे असतील तर लगेच आपण त्याचं मूल्यमापन त्या धर्तीवर करणं, पक्षीय मतभेदात रूपांतर करणं, मला वाटतं हे संयुक्तिक नाही, योग्य नाही। भाऊ, प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार आहे असा काल आरोप परिणय फुके यांनी केला। नाही, मला वाटतं अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे। परिणय फुके यांनी त्या ठिकाणी एका सीडीचा संभाषणाचा अहवाल देत त्या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप विधिमंडळात केला आहे। जर त्या ठिकाणी याची सत्यता पडताळली, गृहराज्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिलंय त्यामध्ये हे खरं ठरलं तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार बोलायचा उरत नाही। त्यामुळं नाकाने कांदे सोलतायत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल। भाऊ, जयंत पाटील यांच्या भाजपच्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू झाल्या, कारण जयंत पाटील यांनी काल आझाद मैदानात भाषण करताना असं म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवू नका। आणि त्या दिवशी देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते की जयंतराव माझा ऐकत नाही, लवकर येतील। विरोधी पक्षामध्ये कोणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे ते आता बोलले, परंतु सगळ्यांच्या बाबतीत तसंच आहे। जयंत पाटील अस्वस्थ आहेत हे 100% खरं आहे। विकास व्हायचा असेल तर महायुतीचं सहकार्य त्या ठिकाणी आवश्यक आहे। आणि ज्या पद्धतीनं रोहित पवार हे त्या ठिकाणी वागतायत त्यातनं जयंतरावांसारख्या एका सिनियर नेत्याचा निश्चितच स्वाभिमान दुखावला गेला आहे।
हे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यातनं उद्या एखादी राजकीय घडामोड झाली तर आश्चर्य वाटायला नको. भाऊ, राज्याचा कर्जाचा बोजा जो आहे तो 9 लाख कोटीपेक्षा अधिक झालेला आहे. महसुली उद्दिष्ट जे आहे ते साध्य होणार नाही अशी स्थिती आहे. यावरती आता संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे की कर्जाचा बोजा आहे परंतु अनेक योजना ज्या आहेत त्या फक्त दाखवण्यासाठी जाहीर केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती दिली जात नाही. त्यामुळे जनतेला नेमकं काय मिळणार आहे सगळ्या बजेटमधून अशी टीका करण्यात. मला वाटतं संजय राऊतांनी पहिला बजेट वाचावा. बजेटमध्ये नेमकी कशाला काय तरतूद केली समजून घ्यावं. कारण बरेचसे विरोधी पक्षाचे नेते आहेत बजेट वाचला नाही बघितला नाही तीच टिपिकल उत्तरं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतात. तशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेत. आता लॉसचं म्हणाल तर सरकार हे प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही, हे नफा कमवणारी संस्था नाही. आणि आपण बघाल की 25% आत कर्ज उभारण्याची क्षमता त्या ठिकाणी असावी लागते. ती जर उल्लंघन झालं तर त्या ठिकाणी आपल्याला बोलायला वाव आहे. माझ्या माहितीप्रमाणे गुजरात आणि महाराष्ट्र यांनी त्या ठिकाणी कर्ज मर्यादा त्या ठिकाणी उभी करण्याची त्या ठिकाणी ओलांडलेली नाही. 17, 18, 16 अशा आसपास त्या ठिकाणी टक्क्यापर्यंत गुजरात महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण अनेक प्रकारच्या योजना करतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आणतो त्यावेळेला स्वाभाविकपणे त्यासाठी तरतूद करावी लागते. आणि शेवटी तरतूद करत असताना महसूल कर याचा पण तालमेल त्या ठिकाणी साधावा लागतो. आणि मला वाटतं अत्यंत उत्तमपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना संतुलित बजेट हे अत्यंत जबाबदारीचं अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये जे चांगलं काही देता येईल बजेटच्या माध्यमातून तो देण्याचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये प्रायोरिटीचे जे विषय आहेत त्यांना कुठेही बगल दिली नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत झुकतं माप बजेटमध्ये आहे, सिंचनाच्या बाबतीत झुकतं माप बजेटमध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताची काळजी या बजेटमध्ये घेतली गेलेली आहे. आणि मुंबईसारखी शहरं जी आहेत त्या शहरांमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्यावर त्या ठिकाणी फोकस केला आहे. आणि आपण संपूर्ण बजेटचा जर नीटपणे अभ्यास किंवा आकलन केलं तर भांडवली खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या वेळेला भांडवली खर्च असतो त्यावेळेला त्याचं रिटर्न्स त्या ठिकाणी मिळत असतात. आणि जिथे भांडवली खर्च जास्त आहे त्या ठिकाणी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची आशा सरकारच्या आर्थिक विकासासंदर्भात उन्नती संदर्भात असते. आणि त्याच्यामुळे जे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत ज्याच्यावर भांडवली खर्च मोठ्या प्रमाणावर आहे त्यातनं भविष्यामध्ये दीर्घकालीन राज्याची आर्थिक घडी आणखी मजबूत व्हायला मदत होणार आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती महिला बाल कल्याण जो विभाग आहे किंवा मंत्रालय आहे त्याकडून राबवली जाते. परंतु त्या टीकेचे धनी जे आहे ते राष्ट्रवादीचे नेते किंवा मंत्री होतात किंवा अजितदादांना त्याचं उत्तर द्यावं लागतं. यावरती अजितदादा आता म्हणतात की ही योजना जी आहे ती संपूर्ण महायुतीची आहे, एकट्या राष्ट्रवादीची नाही. मला वाटतं त्यांचं म्हणणं खरं आहे की ही योजना तिन्ही पक्ष म्हणून महायुती म्हणून त्या ठिकाणी आणले. त्याच्यामुळं अशा प्रकारचे वैयक्तिक काही एकावर टीका करायचं काही कारण नाही. परंतु ही टीका निराधार आहे. एकावर करा नाही तर तिघांवर करा. की जो शब्द त्या ठिकाणी दिला होता की ही योजना बंद होणार नाही त्या पद्धतीनं सलग कुठलाही हप्ता न थकता ही योजना त्या ठिकाणी चालू आहे. लाडक्या बहिणींची योजना बंद केली जाणार नाही हे वारंवार मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बजावलंय. आता ज्यांना राजकारण करायचं आहे ते राजकारण करतायत. म्हणजे यांचं दुतोंडी कशी भूमिका असते ती पहा. एका बाजूला म्हणायचं 1500चे 2100 देणार होते, त्या 2100चं काय झालं. एकीकडे 2100ची मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला सरकार कर्जबाजारी आहे म्हणायचं. म्हणजे पैसे नाहीत अशा प्रकारचा आरोपही करायचा आणि 1500चे 2100 म्हणून द्यायचे. यात त्यांचं लाडक्या बहिणींचं पुतना मावशीचं प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. राज ठाकरेंनी मधल्या काळात नदीत प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने
गोदावरीचं पाणी पिण्यास योग्य असल्याचं शेरा दिलेलं आहे. नाही, मला वाटतं अशा प्रकारचा शेरा कोणी दिला आहे त्या ठिकाणी मला माहीत नाही. त्याच्यावर उलटसुलट चर्चा आहेत. खालच्या अधिकाऱ्यांनी दिला, सरकार म्हणून त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे नाही मला माहीत नाही. परंतु जर अशा प्रकारचे शेरा दिला आणि ते खरं असेल तर आनंद आहे. पण मला असं वाटत नाही की एवढा लगेच एखादी नदी त्या ठिकाणी बिस्लरीचं मिनरल वॉटरसारखं त्या ठिकाणी पाणी होईल. आता त्यातली सत्यता काय हे पडताळल्यावर आणखी तपशीलवार याच्यावर भाष्य करणं मला वाटतं सोयीस्कर ठरेल. अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाची काल बैठक झाली, परंतु पुन्हा एकदा छगन भुजबळ जे आहे ते उपस्थित नव्हते. एकीकडे धनंजय मुंडे अधिवेशनात उपस्थित नसतात, परंतु ते त्या बैठकीला उपस्थित होते आणि भुजबळ बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे कुठेतरी धुसफूस नेत्यांमधली पाहायला मिळते अशी चर्चा सुरू झाली. आता ही धुसफूस आधेमध्ये मागे पुढे दिसते, कारण भुजबळ साहेब कधी उपस्थित राहतात, कधी त्या ठिकाणी राहत नाहीत. मला वाटतं अजून तरी त्यांनी अशा प्रकारे कुठलं जाहीर वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं नाही. त्याच्यामुळं काही कारणामुळं ते उपस्थित नसतील आणि मला वाटतं त्यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य राहील अशा प्रकारची मला खात्री आहे. संजय राऊत म्हणतात की राज्य सरकारने डीजेवरती बंदी घातली, पीओपीच्या मूर्तीवरती बंदी घातली, पण पर्यावरणाची इतकीच काळजी आहे, मग महाकुंभला गटार गंगेमध्ये लोकांना का डुबकी मारायला लावली? नाही, मला वाटतं संजय राऊतला पहिलं नेऊन त्याच्यात डुबवलं पाहिजे. कारण एवढे विचार त्यांचे प्रदूषित झालेत की त्यांना पहिलं त्या ठिकाणी पुण्य कमवावं लागेल. कारण त्यांचं वक्तृत्व हे पूर्णपणे वक्तव्य रोज प्रदूषित झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळं वाचा प्रदूषण रहित होण्याची आवश्यकता आहे. कारण अशाच प्रकारचं बेताल, निराधार, टोकाचं तिरस्कार करणारं वक्तव्य हे करणं हे संजय राऊतांचं रोजचं नित्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. शेवटी गंगा असो, गंगेचं पाणी असो, कुंभमेळा असो, हे आमच्या श्रद्धेचे त्या ठिकाणी विषय आहेत आणि आपण श्रद्धाळू महाराष्ट्र आहे. आपण बघा 60 कोटी लोक जर त्या ठिकाणी श्रद्धेनं गेली असतील तर त्यांच्या श्रद्धांचा आपण अपमान करणार आहात का? त्याच्यामुळे मला वाटतं बाष्फळ वक्तव्य करण्यात जर उद्या त्या ठिकाणी स्पर्धा ठेवली तर संजय राऊतांना कोणी मागे टाकू शकणार नाही. नितेश राणेंच्या विधानावरून जो वाद आहे तो सातत्याने उफाळून येतोय. छत्रपतींनी देखील आता यावर एक प्रकारे असहमती व्यक्त केली की उदयनराजेंनी सुद्धा असं म्हटलंय की अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा धर्मामध्ये भेद केलेला नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं, रक्षण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अशा एका कुठल्या चौकटीत बांधणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. ते सर्वांचे राजे होते. ते सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आज या आपल्या राजाला त्या ठिकाणी पाहिलं जातं. आनंदाचा सीता, लाडकी बहीण योजना, शिवभोजन थाळी या सगळ्या योजना ज्या आहेत त्या नावापुरत्या होत्या, त्या बंद होतील असा दावा संजय राऊतांनी केलाय. भविष्यात मला वाटतं दुतोंडी साप जसा असतो तशा प्रकारचा संजय राऊतांचा आहे. एका बाजूला आपण त्या ठिकाणी सांगता राज्य कर्जबाजारी झालंय, आर्थिक नियोजन ढासळलंय. अशा वेळेला त्या ठिकाणी सरकार पुढची 10-15 वर्ष राज्याची आर्थिक घडी कशी स्थिर राहील यासाठी आता जर या ठिकाणी पाया रचत असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारच्या अनेक योजना असतात त्यावेळेला आर्थिक नियोजन करत असताना मागे पुढे होत असतं. परंतु ज्यांना जनतेचं काही पडलेलं नाही, राज्याच्या आर्थिक घडीविषयी काही पडलेलं नाही, ते अशाच प्रकारची बाष्पळ वक्तव्य करत राहतील. कारण त्यांना सनसनाटी बोलायचं, लोकांच्या मनात काही त्या ठिकाणचा जर आपल्याला संभ्रम निर्माण करता आला तर करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न राऊतांच्या वक्तव्यातनं दिसतोय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप निवडले गेले नाहीत, उशीर होतोय या सगळ्या प्रक्रियेत. मला वाटतं मी मुंबईचा एक कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडत असताना मला काही विचारणं किंवा मी सांगणं हे त्या ठिकाणी कुठल्याच अर्थानं संयुक्तिक नाही. तो राष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे. राष्ट्रीय नेतृत्व आमचं सक्षम आहे. आमच्या पक्षाची जी एक निवडणूक प्रक्रिया आहे ती अख्खी प्रोसेस पूर्ण करून
लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्ष देशाला भारतीय जनता पार्टी देईल. प्रदेशाध्यक्षांनी विशेष करून मुंबई अध्यक्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याबाबत तुमचं मत? नाही, सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी पक्षाची एक प्रक्रिया आहे. पक्षाच्या बूथ स्तरापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत निवडणुकीची प्रोसेस होते. आता आमची सभासद नोंदणी झाले, सक्रिय सदस्य त्या ठिकाणी झालेत आणि अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं जे आमचं संविधान निवडणुकीच्या संदर्भात आहे, पदाधिकारी निवडीच्या संदर्भात आहे, त्याला अनुसरून लवकरात लवकर महिनाभरात या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. भाऊ, बुलढाण्यामधला एक प्रकार घडलेला आहे. राज्य पुरस्कार युवा जो शेतकरी आहे त्यांनी आत्महत्या केली आहे. त्याच्यावरती प्रतिक्रिया माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली की सरकार आता कर्जमाफी द्यायला घाबरते का, आणि आता पुढे येऊन धाडस करायला हवं की कर्जमाफी दिली पाहिजे. तरी सरकारची मानसिकता कर्जमाफीची आहेच. त्या संदर्भामध्ये सरकारी स्तरावर कशा पद्धतीनं आर्थिक त्या ठिकाणची जुळवाजुळव करायचे याचा प्रयत्न सुरू आहे आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांना आश्वासित केलं आहे त्या संदर्भात निश्चितपणे काही कालावधीमध्ये सकारात्मक सरकार निर्णय घेऊ शकतं. परंतु मला वाटतं की आज राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे हे सुधीर भाऊ या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी माहीत आहे. परंतु शेतकऱ्यांविषयी त्यांच्या संवेदना त्या ठिकाणी मोठ्या आहेत म्हणून त्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सामाजिक वातावरण बीडचं बिघडलेलं पाहता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक निर्णय घेतला की पोलिसांच्या नेमप्लेटवरनं त्यांचं आडनाव आता काढलं जाईल, फक्त नाव ठेवलं जाईल, जेणेकरून जातीवादाचं जे काही राजकारण आणि अधिकाऱ्यांवर जे आरोप होत आहेत ते टाळले जातील. नाही, मला वाटतं ते SP एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा SP त्या ठिकाणी ते कावत आहेत. त्यांनी तात्पुरता हा उपाय मी समजू शकतो, स्वागतार्हही असेल, परंतु त्या ठिकाणी रोग झाला म्हणून पायच मुळासकट काढायचं असं कधी नसतं. आणि अशा प्रकारे जर नेमप्लेट काढून जर जातीयवाद संपणार असेल तर त्या ठिकाणी आनंद आहे. परंतु तात्पुरती अशा वातावरणात त्या वातावरणात भर पडू नये म्हणून तात्कालिक उपाय म्हणून समजू शकतो, परंतु लॉंग टर्मला अशा प्रकारचा उपाय योग्य नाही. आपली मनं त्या ठिकाणी एकत्रित झाली पाहिजे, सलोख्याचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, तरच त्या ठिकाणी अशा प्रकारचा जातीयवादी वातावरण होणार नाही. नेमप्लेटवर त्या ठिकाणी तात्पुरता हा उपाय मी समजू शकतो. भाऊ, लीलावती रुग्णालयामधला काळ्या जादूचा प्रयोग जो आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे आणि तसा आरोप केला जातो की लीलावती रुग्णालयामध्ये काही हाडं, सांगाडे आणि केस जे आहे ते सापडल्याचा आरोप केला जातोय. काळ्या जादू तिथे खंडवली जाते असं बोललं जातं. नाही, मला वाटतं आता याची नेमकी काय वस्तुस्थिती मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारे अंधश्रद्धेने जर काही कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे. त्याची चौकशी होऊन याच्या मागचं सत्य त्या ठिकाणी जनतेसमोर आलं पाहिजे, कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि अशा प्रकारच्या काळ्या जादूचे कोण प्रयोग करत असेल तर त्याच्यावर उचित कारवाई झाली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे यासाठी मराठी सेना पक्षातर्फे बंधू मिलन कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची पत्रिका आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर देखील ठेवण्यात आलेली आहे आणि ते एकत्र येतील हा प्रश्न तर निर्माण होतोय. कारण मला वाटतं मराठी माणसं म्हणजे केवळ राज ठाकरे साहेबांकडे आहेत आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे आहेत, हीच सगळ्यात पहिल्यात चुकीची गोष्ट आहे. आज काँग्रेस पक्षालाही मराठी माणूस मतदान करतो, त्यांच्या मागे उभा आहे. भारतीय जनता पार्टी तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहे. मराठी नगरसेवक, आमदार, लोकप्रतिनिधी आहेत. एकनाथरावजी शिंदे साहेबांकडं बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा सैनिक मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळं मराठी माणूस म्हणजे राज ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब हीच मूळ संकल्पना चुकीची आहे. कधी काळी मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस बाळासाहेबांसोबत होता ही वस्तुस्थिती आहे, परंतु आता तसं राहिलेलं नाही. आणि दोन भाऊ एकत्रित येत असतील तर त्याचा आनंद आहे. कुठलंही कुटुंब जोडलं सांधलं जात असेल तर स्वाभाविक आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्याला आनंदच होईल, काय दुःख वाटायचं कारण नाही. परंतु अर्थार्थी असं होईल असं मला वाटत नाही. भाऊ,
झटका मटन दुकान जे आहेत त्यांनी मल्हार सर्टिफिकेट जे आहे ते घ्यावं असं ते आव्हान जे आहे ते नितेश राणे सुद्धा केलं होतं, परंतु अनेक दुकानदार जे आहेत इतर भाषिक किंवा मुस्लिम भाषिक सुद्धा असतील त्यांनी सुद्धा नाराजी जी आहे ते आता उघडपणे दाखवलेली पाहायला मिळते सरकारच्या विरोधात. नाही, मला वाटतं नितेश राणेंची ती त्या ठिकाणी भूमिका आहे. सरकार म्हणून त्या ठिकाणी निश्चितच काही मंत्र्यांनी त्या ठिकाणी भाष्य केले, मुख्यमंत्रीसुद्धा या सगळ्या विषयाची दखल घेऊन निश्चितच भूमिका जाहीर करतील अशा प्रकारचा विश्वास आहे आणि तेव्हा या विषयाला त्या ठिकाणी निश्चितच मोठमते मिळेल असं मला वाटतं. तो शेवटचा प्रश्न, उद्या आणि परवा होळी आणि धुलिवंदनाचा सण आहे, कशा प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा द्याल आणि आवाहन काय करतात? नाही, मला वाटतं होळीच्या मनापासून राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. राज्यातील जनतेच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि वैभवाचे दिवस येवोत अशी मी त्या ठिकाणी होळी उत्सवाच्या निमित्तानं प्रार्थना करतो. आणि होळीचे रंग भरत असताना या ठिकाणी सर्वसामान्यांच्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंदाचे, सुखाचे अशा प्रकारचे रंग भरले जावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त. आपल्या राजकीय विरोधकांना काय संदेश द्याल? कारण बरीच राजकीय धुळफेक आणि धुळवडगड्या अनेक दिवसांना अधिवेशन सुरू झाल्यापासून सुरू झाली. जे आहेत राजकीय पक्ष त्यांना होळीच्या निमित्तानं मी सांगेन की आली आहे होळी, कुठलेही कारण घेऊन नका भाजू राजकीय पोळी. अरे 2 कॉन्फरन्स माझी कधी दुसरी एकच मराठी आहे. ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचं खातं जे आहे म्हणजे मंत्रिपद जे आहे ते राजीनामा घेतल्यानंतर ते खातं कोणाला जाणार अशी चर्चा जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते. अनेक दावेदार राष्ट्रवादीत पाहायला मिळते. त्यामुळे दादांनी आता ते खातं स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मला वाटतं तो राष्ट्रवादी पक्षाचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ते खातं आहे. ते खातं कोणाला द्यावं की स्वतःकडे ठेवावं हा अजितदादांचा विषय आहे, त्या पक्षाचा विषय आहे. अजूनही त्या ठिकाणी मला विचारणा झाली नाही, व्हायचं काही कारण नाही. त्याच्यामुळे जो प्रश्नच माझ्या अखत्यारीत नाहीत त्यावर भाष्य करणं योग्य नाही. मला वाटतं तात्पुरता त्यांनी ठेवला असेल, यथावकाश कोणाला तरी जबाबदारी देतील. भाऊ, हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से आदित्य ठाकरे ने आरोप लगाए हैं कि सरकार मराठी त्योहारों के विरोधी है, साथ ही साथ फिर चुनाव आते हैं तब हिंदुत्व याद आता है, उसके बाद इस तरीके का प्रतिबंध जो होली पर लगाया जा रहा है उस पर आरोप लगाए. आपने हिंदुत्व का विचार छोड़ा है, इसलिए महाराष्ट्र की जनता ने आपको चुनाव में ढकेल दिया है, बाजू में किया है, क्योंकि आपके ऊपर, आपकी हिंदुत्ववादी भूमिका के ऊपर लोगों का विश्वास नहीं है. लालबाग के राजा के बारे में उनके प्रतिष्ठापना होते हुए क्या हुआ वो लोगों को मालूम है. उद्धव जी ठाकरे साहब इस राज्य के मुख्यमंत्री थे, तभी हमारे सब देव मंदिर सब उनको ताला लगाया था, जो कि हमारा सरकार आने के बाद सब फ्री हो गया. तो इनकी मराठी मानुष हिंदुत्व की भूमिका तकलादू है, इसलिए अभी सब हाथ में से गया है. तो वापस मराठी हिंदुत्व उत्सव ये विषय लेके अपने को वापस स्पेस बना सकते हैं का, इसका एक प्रयास है, बाकी कुछ नहीं. चलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.